प्रियंका किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नेहमीच डाळीच्या पिठाचा ढोकळा खात असतो. तर आज मी वेगळ्या पद्धतीचा एक ढोकळा घेऊन आलेले आहे. तर बघा, हा खूप मऊ आणि एकदम स्पंजी असा हा आपला ढोकळा बनवून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप मऊ आणि खायला पण खूप चवदार आणि चविष्ट होता. तर इकडे बघू शकता. तर आपल्याला हा रव्याचा ढोकळा बनवलेला होता. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे. तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून तोसुद्धा तुम्ही वापरू शकता. इकडे मी बारीक रवा घेतलेला आहे. आपण इकडे एक वाटी मी दही घेतलेलं आहे. तर दही आपल्याला पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता. प्रमाण समान घेतलं तरी चालेल. तर आपल्याला इकडे आता दही आणि रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. रवा आणि दही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतरच वरून पाणी टाकायचं आहे. तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ढोकळा कसा झालेला होता. आता आपलं हे मिक्स जवळजवळ होत आलेलं आहे. आता याच्यावर आपण थोडं मीठ टाकणार आहोत. इकडे मी 1 चमचा मीठ घेतला आहे. त्यानंतर 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण हे खूप कोरडं झालेलं आहे. म्हणून मी थोडं लागता पाणी टाकून आणि मिक्स करणार आहे. तुम्हाला जर वाटलं यात खूप सुकं वाटत आहे तर थोडंसं पाणी टाकून आणि मग मिक्स करायचं आहे. आता यात मी थोडं कमी पाणी वाटतं आहे आणि म्हणून मी वरून थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. चला, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. रवा आपलं पाणी ओढून घेतो, त्याच्यामुळं आपण थोडंसं त्याच्यावर पाणी टाकणार आहोत. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता अजून थोडंसं पाणी टाकते मी, कारण खूप कोरडं वाटत आहे. आपल्याला ढोकळा बनवायचा आहे, त्याच्यामुळं थोडंसं पातळ बॅटर पाहिजे, म्हणून मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. आता आपलं हे जवळजवळ होतच आलेलं आहे. आपल्याला सोडा लगेच नाही टाकायचा आहे. हे झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळ. मग मी नंतर तुम्हाला सांगणार आहे सोड्याचा वापर कसं करून आपण ढोकळा बनवणार आहोत. आता इकडे मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि पाणी टाकून आपण याला वाफवून घेऊया. वाफ येऊ देऊ. त्यानंतर इकडे मी बेकिंग सोडा आणि सोडा घेतला आहे 1 चमचा. त्यानंतर थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला हे याच्यासाठी करायचं आहे की जेणेकरून आपण ढोकळा खाताना सोड्याचा वास न येणार. त्याच्यासाठी आपल्याला हे अशी पद्धत करायची आहे. ढोकळा पण खूप मऊ होतो. तुम्ही हे अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता आपण हे तेल आणि सोडा हे मिक्स केलेलं होतं. आता हे आपण याच्यामध्ये रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे जवळजवळ बघा, एकदम हलकंसं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि जास्त वेळ नाही ठेवायचा आहे. सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला याला ढोकळा बनवण्यासाठी घ्यायचा आहे. तर बघा, हे जवळजवळ आपलं रेडी झालं आहे. आता याला साईडला ठेवून द्यायचं आहे. इकडे एक डबा घ्यायचा आहे. त्यानंतर मी डब्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहे. तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेलसुद्धा डब्याला लावून घेऊ शकता. इकडे मी तूप टाकून व्यवस्थित डब्याला लावून घेणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा ढोकळा बनवू तेव्हा तो खाली लागणार नाही, म्हणून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण मी ह्या डब्यामध्ये टाकून घेणार आहे. तर टाकल्यानंतर डबा थोडासा आपला डॅब करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून त्यातली हवा असेल ती बाहेर निघून जाईल. आता इकडे आपलं कुकर तापत आलेलं आहे. त्याच्यावर आपण स्टँड ठेवलेला होता. आता आपण हे डबा त्याच्यावर ठेवून देणार आहोत आणि आपला हा ढोकळा वाफवून घेणार आहोत. 10 मिनटामध्ये आपला ढोकळा वाफवून घेणार आहोत. मधून थोडंसं चेक करून बघायचं आहे आपला ढोकळा झाला आहे का नाही. आता हा मी झाकण काढून चेक करून बघणार आहे आपला ढोकळा झाला आहे का नाही. मी काटेरी चमचा घेतलेला आहे. काटेरी चमचा आतमध्ये टाकून बघितला आहे तर आपला हा ढोकळा परफेक्ट शिजला आहे. जर चिटकलं तर समजायचं अजून भोपळा कच्चा आहे.
इकडे मी चाकू घेतला आहे. चाकूच्या साहाय्याने गोल गोल मस्तपैकी गोल गोल फिरून घेणार आहे. त्यानंतर इकडे फोडणी देणार आहे. इथे 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे. फोडणी पात्रामध्ये ते टाकलेले आहे. वरून तेल टाकणार आहे आणि आपल्या मिरच्या व्यवस्थित तडतडून घेणार आहे. आता व्यवस्थित तेलात मिरच्या तडतडल्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत. थोडंसं जिरं, त्यानंतर थोडीशी मोहरी पण टाकणार आहोत. मोहरी पण व्यवस्थित तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहोत. आता आपली ही फोडणी बनून तयार आहे. इकडे आपला ढोकळा आपण आता आल्हाद डब्या एक ताट घ्यायचं आहे आणि ढोकळा आपला काढून घेणार आहोत. तर हे बघा आपला गरमागरम आणि मस्तपैकी मऊसर आपला हा ढोकळा बनून तयार आहे. हे बघा. आता आपण ती फोडणी केलेली होती ती फोडणी यावर टाकून घेणार आहोत. आधी कट मारून घेणार आहोत, नंतर आपण त्याच्यावरती फोडणी टाकणार आहोत. तर हे बघा मी कट करते तरी खूप छान असा हा भोपळा आपला मऊसर झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचा ढोकळा बनवून बघा. एकदम छान लागतो आणि मुलं पण आवडीने खातात. आता मी हा कट करून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे. तुम्हाला कट करताना दिसत असेल का कुठे भोपळा आपला ढोकळा कच्चा नाही आहे. तर हे बघा खूप मऊसर आणि खूप छान असा झालेला आहे. आता मी हे कट करून घेतलं आहे. त्यानंतर मी यावर फोडणी टाकून घेणार आहे. आपली फोडणी पूर्णपणे